हॅलो हॅलो चेक हॅलो. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत पहिलं षटक घेऊन होते गोलंदाज झोएब बिजले. पंचांची एंड करून मारा करतोय. स्ट्राईकला असणार आहे तो मात्र अनीस दरे खान. नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे तो मात्र निहाल. पुन्हा एकदा झोएब बिजले पंचांची एंड करून मारा करतोय. हा देखील चांगला चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता. चेंडू निर्धाव येतोय. काय गोलंदाजी करतोय. स्वतःसाठी तर संघासाठी तेवढी चांगली गोलंदाजी करतोय तो अनीस दरे खान. तर नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे तो मात्र निहाल गोड. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय. हा देखील चांगला फटका येतोय. या फटक्यात किती धावा येतात बघणं गरजेचं असणार आहे. षटकार येतोय. काय फलंदाजी करतोय. सामन्याला सुरुवात होतोय. पुन्हा एकदा झोएब पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र अनीससाठी. हा देखील चांगला फटका. या फटक्यात नक्कीच पुन्हा एकदा षटकार येतोय. काय फलंदाजी करतोय. पंचाला जेवढं. पुन्हा एकदा झोएब पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र नवीन फलंदाज. हा देखील चांगला चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता. वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सलमान सरदार. 2 षटकार ठोकून स्ट्राईकला येतोय तो मात्र अनीस दरे खान. हा देखील चांगला चेंडू होता. खेळाडू पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र. हा देखील चांगला चेंडू होता. सातत्याने देखील स्लोअर चेंडूची मारा करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करतोय क्षेत्ररक्षक आणि एकाच धावावर समाधान भेटतोय. फलंदाजी करतोय तो मात्र सलमान सरदार. आता मात्र सलामीचा अनीस स्ट्राईकला येतोय. गोलंदाज पंचांची एंड करून दुसरं षटक सलमान सरदार मारा करतोय आणि हा देखील फटका येतोय आणि मात्र या फटक्यावर देखील षटकारानं स्वागत करतोय तो मात्र अनीस. आणि पुन्हा एकदा सलमान पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र सज्ज आहे अनीस दरे खान. हा देखील चांगला फटका आहे. या फटक्यावर प्रयत्न चांगला होता पण यशस्वी नाही ठरत आहे तो मात्र अनीस आणि ह्या फटक्यावर एकच धाव भेटतोय. वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज. पंचांची एंड करणार झोएब बिजले. सातत्याने देखील झोएबनं देखील मात्र झोएब बिजले. वैयक्तिक कोटातील दुसरा संघामार्फत तिसरं षटक घेऊन येतोय झोएब बिजले. हा देखील चांगला चेंडू होता आणि फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता आणि अनीस दरे खानचा चांगली गोलंदाजी करतोय झोएब. फिरकीचा जादूगर तर रफ्तारचा सौदागर असा झोएबच्या इकडं बघला जातो. पुन्हा एकदा झोएब पंचांची एंड करून हा देखील चांगला आणि फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का बसतोय केली होती या झोएबनं. पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन झोएबच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे. पुन्हा एकदा झोएब मारा करतोय तो मात्र गिरेसाठी. हा देखील चांगला फटका असणार आहे आणि या फटक्यावर षटकार येतोय. प्रयत्न होतो. वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत 34 षटक घेऊन आलाय गोलंदाज. पंचांची एंड करून मारा करतोय. स्ट्राईकला असणार आहे तो मात्र. हा देखील प्रयत्न चांगला होता पण पंच इथं दंडित करतायत. नोच्या धावात किती धावा भेटतायत नो घोषित करतायत पंच आणि देखील ह्या फटक्यावर नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय. हा देखील चांगला चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता. ते पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र 7 काजीसाठी आणि मात्र बाद होतोय. मोठा हादरा बसतोय तो मात्र 7च्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय. सामन्याला सुरुवात होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज एजाज पंचांच्या एंड करून मारा करतोय. हा देखील चांगला फटका. या फटक्यावर किती धावा भेटतायत. एकच धावा भेटतोय. क्षेत्ररक्षण तिथं चांगला होतोय. झोएब बिजले तिथं चांगला क्षेत्ररक्षण करतोय. मारा करतोय तो मात्र निहालसाठी. हा देखील चांगला फटका आणि मात्र आता येतोय षटकार. काय फलंदाजी करतोय निहाल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती असणार आहे ती मात्र 45 धावा. इम्रान बलबले मारा करतोय पंचांची एंड करून. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला इम्रान बलबले. हा देखील फटका किती भेटतायत आणि ह्या फटक्यावर एकच धावावर समाधान भेटतोय तो मात्र मुफीदला. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची एंड करून हा देखील चांगला फटका असणार आहे. या फटक्यावर किती धावा भेटतायत तिथं बघायचं आहे. या फटक्यावर नक्कीच मला असा वाटतोय. पुन्हा एकदा इम्रान चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याचा मारा करतोय. सातत्याने देखील नियंत्रण ठेवलंय. ऑफ ब्रेकचा मारा करतोय तो मात्र इम्रान बलबले आणि हा देखील फटका येतोय आणि या फटक्यावर किती धावा येणं गरजेचं आहे. षटकार येतोय. षटकारानं त्याने देखील यशस्वी ठरवत होता पण आता काहीतरी 9 चेंडू 18 धावेवरती खेळतोय. हा देखील चांगला फटका येतोय आणि या फटक्यावर प्रयत्न देखील असणार आहे. झेलची संधी असणार आहे आणि मात्र चांगला झेल टिपतोय. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होतोय. स्ट्राईकला असणार आहे तो मात्र सलमान सरदार आणि नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे तो मात्र इम्रान बलबले. सामन्याला सुरुवात होतोय. वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत पहिलं षटक घेऊन येतोय तो मात्र गोलंदाज तौसिफ. हा देखील चांगला फटका येतोय. या फटक्यावर काय होतं पाहणं गरजेचं असणार आहे. आल्या आल्या षटकारानं स्वागत करतोय तो बलबले. नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. गोलंदाज पंचांची एंड करून तौसिफ मारा करतोय तो मात्र सलमान सरदारसाठी.
हा देखील चांगला फटका येतोय आणि प्रयत्न असणार आहे आणि दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र तौसिफ. हा देखील चांगला फटका, या फटक्याला तेवढा चांगला सन्मान दिलाय आणि एक धावेनं सिंगल एकदा पंचांची एंड करून तौसिफ मारा करतोय तो मात्र इम्रानसाठी. हा देखील प्रयत्न होता, इम्रानचा प्रयत्न चांगला होता पण अयशस्वी ठरतोय. चांगला यष्टिरक्षक तिथं 7 काझी स्वतः पंच 7 तौसिफ तो मात्र इम्रान बलबलेसाठी. हा देखील चांगला फटका, या फटक्यावर नक्कीच षटकार येतोय. काय फलंदाजी करतोय तो मात्र देखील पहिलं तर संघामार्फत दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज साद काझी पंचांची एंड करून मारा करतोय. हा देखील फटक्यावर काय षटकार मारतोय देखील सातत्यानं. हा देखील चांगला फटका होता, सोरवनचा चेंडू होता आणि ह्या फटक्यावर किती धावा भेटतायत ते पाहणं गरजेचं असणार आहे. या फटक्यावर नक्कीच 2 धावा भेटतायत. स्ट्राईकला असणार आहे तो मात्र इम्रान बलबले, नॉन स्ट्राईक एंडला तो मात्र सलमान सरदार. चांगला चेंडू होता, सातत्यानं देखील स्लोरवनचा मारा करतोय तो मात्र 7 काझी. पुन्हा एकदा 7 काझी पंचांची एंड करून मारा करतोय. हा देखील चांगला प्रयत्न होता इम्रानचा पण देखील क्षेत्ररक्षण तिथे गचाळतोय. चांगला चेंडू होता, 7 तेवढा चांगला गोलंदाज आहे. सातत्याने देखील स्लोरवनचा मारा असतो त्याचा आणि षटक संपण्याचे खूण करतायत आपले पंच वलीद. गोलंदाज तौसिफ गोडमे पंचांची एंड करून मारा करतोय. स्ट्राईकला सलामीचा सलमान सरदार स्ट्राईकला असणार आहे. चांगला चेंडू होता, फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता. सातत्याने देखील सलमान सरदारला बीट करतोय तो मात्र तौसिफ. चांगला चेंडू होता, फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता. फ्री हिटची संधी असणार आहे, गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय. काय होणार परत गरजेचं असणार आहे. गोलंदाज हा देखील चांगला प्रयत्न होता, देखील निर्धाव चेंडू टाकतोय, अयशस्वी ठरतोय सलमान सरदार. मारा करतोय तो मात्र तौसिफ गोडमे. हा देखील चांगला फटका असणार आहे, चांगला क्षेत्ररक्षण होतो तिथं. या फटक्यावर किती धावा भेटतायत, एकच धावा भेटतोय या फटक्यावर मात्र. हा देखील चांगला फटका असणार आहे, या फटक्यावर किती धावा भेटतायत हे गरजेचं असणार आहे. एकच तो मात्र सलमान सरदार. पुन्हा एकदा गोलंदाज, हा देखील चांगला फटका येतोय, या फटक्यावर किती धावा भेटतायत ते पाहणं गरजेचं असणार आहे. चौकार येतोय, पुन्हा एकदा चौकार येतोय. वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत 4थं षटक घेऊन येते गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय. निहाल गिरे उर्फ बारक्या गोलंदाजी करतोय, पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र सलमानसाठी. हा देखील चांगला फटका येतोय, या फटक्यावर षटकार येतो. आता मात्र फक्त 4 धावांची गरज असणार आहे. हा देखील चौकार येतोय, ह्या चौकाराच्या मदतीनं कालुस्ते 11 हा विजय होतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी कालुस्ते 11 या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर स्क्रीन कुवेतने या संघामध्ये आणि ह्या स्पर्धेमध्ये देखील सहभाग घेतलं तर तुमच्या कर्णधार आणि तुमचा जो स्पॉन्सर आहे त्याचा देखील हार्दिक अभिनंदन.